तर मित्रांनो, आज आहे माझ्या बहिणीची हळद, तर चला तुम्हाला दाखवतो। तर मी रात्री मुंबईवरून कणकवलीला येतो, सकाळी 5 वाजता कणकवलीमध्ये पोहोचतो। तर 5 वाजता तर बस नाही होती म्हणून मी चालत बस स्टँडवर जातो। मग घरी वगैरे येऊन सकाळी मी, ओमकार, राज आम्ही कुडाळला जातो। कुडाळला जायचं कारण काय होता, उद्या लग्न आहे आणि शॉपिंग करायची होती लग्नाची। तर मित्रांनो, आता शॉपिंग वगैरे करून झालेली आहे। आता आम्ही आलो नदीवर। खूप गरमी जाते, मरणाची गरमी, म्हणून नदीवर आलो आम्ही। गरमी तर खूपच आहे, मुंबईला पण आणि गावी पण। मग मी आणि माझी बहीण सावंतवाडीला निघतो मामाच्या घरी हळदीला तर अजून टाइम होता, मला तर केस कट करायचे होते आणि झोप तर खूपच येत होती, कारण रात्री ट्रॅव्हल करून आलो होतो आणि झोपलो पण नाही होतो, म्हणून एक कॉफी पितो। कॉफी वगैरे पिऊन झाल्यानंतर आम्ही मंचुरियन खायला जातो आणि टाइम पण भरपूर झाला होता, घरी सगळे वाट बघत होते। भटजी काका पण आले होते, हळदीचा कार्यक्रम चालू झाला होता आणि हा बघा कॅमेरामॅन पुणेवरून आला होता। तर मी पण रेडी जातो हळदीसाठी। मग इकडे हळदीचे खूप काय काय कार्यक्रम होते, ते सर्व करतात। मित्रांनो, आता मस्त झोपलो होतो, मस्त, कारण ना रात्री ट्रॅव्हल करून आलो होतो खूप, तर झोपलो नाही सकाळी, त्यामुळे ना आता झोप येत होती, तर झोपून घेतलं जरा। मग मी आणि आजोबा आम्ही जेवण करायला बसतो। हळदीमध्ये मस्त व्हेज जेवण होता। हा बघा माझ्या मामाचा पोरगा कसा बघतो बघा आरशामध्ये, जसा स्वतःच हिरो आहे, काम बरोबर करत होता भात वाढायचा। असा तर व्लॉग खूप मोठा होणार। माझ्या पप्पांचा पण बर्थडे होता, म्हणून आम्ही भेटूया नेक्स्ट पार्ट मध्ये हळदीच्या। तर नक्की फॉलो करा आणि कमेंट करा पार्ट 2 साठी।